आणि पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते आमदार धनंजयजी मुंडे, प्रदेश सरचिटणीस आणि आमदार शिवाजीराव गर्जे, नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर, इथे उपस्थित असलेले सुशरद चव्हाण, अनंत हसपे, संजय तटकरे, लतीफ तांबोली, आपण सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज आपल्याला निमंत्रण केल्याचे तर आपण सारेजण आलात याच्याबद्दल आपल्या साऱ्यांचं मी सुरुवातीला मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचं विशेष पक्षाच्या वतीने अभिनंदन या निमित्ताने करतो. ज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेली होती, या साऱ्यावरती मात करत ते दोघेजण पहिल्याच फेरीत विजयी झाले. त्याचा आम्हाला सर्वांनाच आनंदही आहे, अभिमानी आहे आणि आमच्या आमदारांच्या बद्दलचे ऋण आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने अजितदादांनी 10वा अर्थसंकल्प मांडत असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने एक अभिनव योजना संबंध महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिली. 64 वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय प्रवासामध्ये, सामाजिक प्रवासामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगवेगळे अर्थसंकल्प त्यानिमित्ताने मानले, पाहिले, अनुभवले. कृषीप्रधान असलेल्या या महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक रचनेला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा गेल्या अनेक वर्षांमध्ये त्या ठिकाणी सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. परंतु ज्या कारणासाठी एक वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी दिला, त्या महिलांच्यासाठी एक अभिनव अशी योजना अजितदादांनी यावेळेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जी मांडली, ती मांडल्याच्या नंतर संबंध तुमचं झाल्यावर निलेश मी बोलू का? माझं इंटरप्ट होतं ना, प्लीज. आय एम सॉरी फॉर दॅट, पण त्याला इलाज नाही. काही असेल ते पत्रकार परिषद. त्याच्यामुळे एक अभिनव अशी योजना संबंध महाराष्ट्रामध्ये दिली. संबंध महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती या योजनेचं स्वागत सर्व महिला भगिनींनी फार मोठ्या प्रमाणावरती केलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यात काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी केला आणि एक सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये आणण्याच्या दृष्टीकोनातून एक प्रयत्न केला. पण तरीसुद्धा ज्यांनी ही योजना मांडली ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सोमवारी नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तो दौरा त्यांचा पारनेरपासून सुरू होईल आणि पारनेरपासून सुरू होत असताना 10 ते 11 या वेळामध्ये पारनेरमधील महिलांशी ते संवाद करतील. आणि ते संवाद करत असतानाच ही योजना, ह्या योजनेची अंमलबजावणी, त्याच्याबद्दलच्या महिलांच्या असलेल्या काही भावना असतील, काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, तर त्या ठिकाणी मांडल्या जातील. आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्या संदर्भातलं जे निराकरण सरकारच्या माध्यमातून करायचं असेल ते दादा त्या ठिकाणी संवाद करतील. अन्य काही प्रश्न असतील माझ्या महिला भगिनींचे, त्याच्यामध्ये विशेष करून ज्या 3 सिलेंडरच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे, काही बाबतीमध्ये त्यांना बोलता त्या ठिकाणी येईल. विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिलेलं आहे, त्या संदर्भातला सुद्धा काय त्यांना भावना व्यक्त करायचे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त त्यांना करता येतील. त्यानंतर ते अहिल्यानगर शहरामध्ये प्रयाण करतील आणि शहरांतील महिलांची संवादसुद्धा त्यांचा 11:30 ते 12:30च्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे, जेणेकरून त्या शहरांतील किंवा त्याच्या परिसरांतील महिला भगिनी दादांशी संवाद त्या ठिकाणी करतील. दुपारी 2:15 ते 2:15 या वेळेमध्ये श्रीगोंद्याला ते संवाद करतील. तिथेच प्रसाद पेजचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून त्या श्रीगोंदा परिसरांतील महिला भगिनी या विषयाच्या वरती दादांजवळ मोकळेपणाने संवाद करू शकतील. आणि संध्याकाळी 4:15 ते 5:15 या वेळेमध्ये कर्जत या ठिकाणी, म्हणजे कर्जत जामखेड हा जो नगर जिल्ह्यातीलच, अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जो भाग आहे, त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा संवाद त्यांचा त्या ठिकाणी होईल. दिवसभरामध्ये त्यांच्या या संवाद कार्यक्रमामध्ये त्यांचा थेटपणाने संवाद महिला भगिनीशी करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांच्या दौऱ्यामध्ये महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील, महिलांचे अध्यक्ष त्याही त्या ठिकाणी आहेत.
शक्य असेल तर त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे त्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी असतील, जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना या योजनेच्या संदर्भामध्ये काय वाटतं, काय अडचणी असतील तर त्यासुद्धा निराकरण करण्याच्या दृष्टीतून पुढच्या कालावधीमध्ये पावलं त्या ठिकाणी उचलता येतील असा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने नियोजित केलेला आहे. आज आपल्यामार्फत जे बोलायचं होतं ते सुरुवातीला हे आहे, आपल्याला काही संवाद करायचा असेल ते करावा आणि मग इतर बाबतीमध्ये मला जे आपल्याशी बोलायचं असेल ते मला बोलता येईल. नाही, 22 म्हणजे परवा सोमवारी तो 22 तारखेला कार्यक्रम आहे तो नगर जिल्ह्यात आहे, परंतु हा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी दौरा करण्याच्या दृष्टीतून आम्ही नियोजन करतो. त्याच्या तारखा अजून निश्चित व्हायच्या आहेत आणि त्या झाल्याच्या नंतर मग आम्ही त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी आपल्यासमोर ठेवू. आपल्यासोबत होते, मधल्या काळात निलेश लंके आपल्यासोबत होते, ते पलीकडे गेले खासदार झाले, त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातून सुरुवात करताय. असं आहे काय, कोणाचा नजरेसमोर ठेवून आम्ही काही करत नाही आहोत. शेवटी दादा अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत. नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा हा सुद्धा एक आम्ही सुरुवात केली की पुण्याचे नगर आहे, त्या दृष्टिकोनातून आणि नगर हा सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य जिल्हा, कृषी उत्पन्नाच्या मध्ये एक अग्रगण्य जिल्हा, त्या जिल्ह्यापासून सुरुवात करावा असं आम्ही सर्वांनी म्हणून एकत्रितपणाने बसून ठरवलं आणि म्हणून तिथून तशी सुरुवात होते आहे. तर एक दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही योजना लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी प्रयत्न केले, तुमच्या माध्यमातून तर सगळे मिळून एकत्र होणार आहे की वेगवेगळे पक्ष पातळीवर ही योजना? तुम्ही पाहिलं असेल तर ही अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर अधिवेशन संपल्यावर एक बैठक एकत्रित मुंबईला षण्मुखान हॉलमध्ये झाली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळे एकत्रितपणानेच हे करण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा, बाकीच्या विषयावरती आज या ठिकाणी मी काय बोलणार नाही. महत्त्वाचा मुद्दा महिला, फक्त महिला. महिलांना काय आश्वासन देण्यात की लाडकी बहीणची इम्प्लिमेंटेशन करणार, म्हणजे फॉर्म भरणं वगैरे असं काय? एकतर फॉर्म तर त्यांच्या अगोदर आलेलेच आहे. फॉर्म आल्याच्या नंतर काही अडचणी त्याच्यामध्ये नसतील, त्यांच्या काही शंका असतील तर त्या संदर्भातला एक त्यांचा थेट संवाद दादांशी करावा असं त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. राज्यभरात महिलांशी मी आता ते सांगितलं ना मगाशी की सुरुवातीला आम्ही 22 तारखेला ठरवलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जे काय करणार आहोत त्याचं मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जो नवीन आम्ही जो काय कार्यक्रम देणार आहोत, जनसंवाद यात्रा, त्याचा तपशीलवार कार्यक्रम आपल्यासमोर ठेवणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, बारामतीमध्ये जी सभा झाली त्या गर्दी नाही असे एक व्हिडिओ बाहेर आले, दौरा यशस्वी होईल असं वाटतं? मी आता आपल्या समोर तपशील ठेवला आहे, आपल्याला त्याच्यातून अनुभवायला मिळेल की दौरा यशस्वी होतोय की नाही. बारामतीला सुद्धा चांगल्या पैसा मेळावा नक्कीच त्या ठिकाणी झाला. पाऊस आहेच, पण पाऊस असला नसला तरी आम्ही जनतेपर्यंत आहोतच. विकास आणि जनता हा आमचा आत्मा आहे, त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. त्याच्यात निसर्ग, प्रतिकूल वातावरण, प्रतिकूल परिस्थिती याची कसली तवा न बाळगता जनतेशी संवाद आणि विश्वास, अतूट असं नातं आणि विकास या पद्धतीनंतर गरिबांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा उपक्रम आहे. मतदारसंघ आहे तो रोहित पवार यांच्यातून आमदार आहे, तर स्पेसिफिक याच्यासाठी काही नियोजन केलंय का? काही कशासाठी काही नियोजन नाही. आता आमचं एकच नियोजन आहे की जनतेपर्यंत जाणं, विकास घेऊन जाणं. विश्वासार्थी आहेच, विश्वासार्हता, पॉलिटिकल क्रेडिबिलिटी या महाराष्ट्रात कोणाची आहे ते अजितदादांची आहे, तर ती क्रेडिबिलिटी आहेच. अधिक संवाद केला तर जनतेच्या मनामध्ये, विशेष करून महिला भगिनीच्या मनामध्ये काही शंका असतील, काही अडचणी असतील तर त्या निमित्ताने समजून घेणं आणि मग या योजनेमध्ये काय आवश्यक असेल तर बदल सुधारणा करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. असेंब्ली तुम्ही लढवणार आहात ते मतदारसंघात तुम्ही जाणार आहात नगर आणि पुढे का कुठली रॅन्डमली तुम्ही? आम्ही सबंध महाराष्ट्रामध्ये फिरणार आहोत. शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुती सामोरे जाणार आहे, त्यामुळे आम्ही पक्षापुरता सीमित विचार करत नाही. आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणार. तुम्ही जे या दिवशी म्हणाला होता की जनसंवाद यात्रा, तो हे जे सगळे डायलॉग जे असतील दॅट इज अ पार्ट ऑफ जनसंवाद यात्रा का इंडिपेंडेंट एक्झरसाइज? नाही, हा इंडिपेंडंट एक्झरसाइज ही आम्ही ठेवणार आहोत.
पण जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आम्हाला जे अपेक्षित आहे ते मी लवकरच आपल्यासमोर ठेवेन. आणि ते जनसंवाद यात्रा करत असताना पक्षाचे अनेक प्रमुख आहेत, ज्यामध्ये दादाई आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आहे, प्रफुल्लभाई आहेत, धनंजय मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत किंवा बाकी आमचे मंत्री आहेत. ते आता आम्ही एक स्वरूप ठरवतो आहोत. ते योग्य स्वरूप ते ठरलं की आपल्यासमोर आम्ही त्या कार्यवृत्ती हे आता पहिलं महिलांना आहे टार्गेट आणि दुसरं जे असेल ते एन्कम्पासिंग ऑल सर महायुतीकडनं प्रत्येक जण म्हणजे जागा वाटपावरती दावा करताना पाहायला मिळतो. शिवसेनेकडनं जवळपास 150 आजचा हेतू 22 तारखेच्या कार्यक्रमाच्या नियोजनापुरता सीमित आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय विषयावरती मी या ठिकाणी आज बोलणार नाही. 22 तारखेचा हा दादांचा दौरा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महिलांचा सन्मान, महिलांच्यासाठी दिलेली क्रांतिकारी योजना, त्याची अंमलबजावणी करणं यालाच आमच्या सर्वांच्याकडनं अधिक प्राधान्य आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि त्यानंतर मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी केवळ मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स असणारे या योजनेसंदर्भात पोस्टर्स व्हायरल झाले. त्यानंतर आपली बारामतीची सभा झाली. त्या बारामतीमध्ये केवळ अजित पवारांचे गुलाबी रंगातले अनेक पोस्टर्स व्हायरल झाले. ते केवळ अजित पवारांच्या माध्यमातून ही योजना पार पडली अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न होता, अशा विरोधकांची टीका होती. ज्या विरोधकांना या योजना जाहीर झाल्यापासून पोटसूळ निर्माण झाला आहे त्यांच्याकडनं याच्यापेक्षा काय वेगळा अभिप्रेत नाही. आम्हाला त्यांच्यापासून काय वेगळं आम्ही गृहीत धरतच नाही आहे. कारण आम्ही ही लोककल्याणकारी योजना राबवल्याच्या नंतर अनेकांना त्या बाबतीमधलं वेगळं त्या ठिकाणी वाटू शकतं. त्यामुळे या दादांच्या दौऱ्याचा तपशील मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. अजीत दादा हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्य के उप मुख्यमंत्री 22 जुलाई को नगर जिले के दौरे पर जा रहे हैं. 10:30 से 11 बजे तक पार्लर में महिलाओं के साथ वो संवाद करेंगे. 11:30 से 12:30 बजे तक शहर में महिलाओं के साथ संवाद करेंगे. उसके बाद 1:15 से लेकर 2:30 तक श्रीगोंदा शहर में संवाद करेंगे और शाम को 3:15 बजे से लेकर 4:15 तक वो कर्जत शहर में महिलाओं के साथ संवाद करेंगे. जो रिवोल्यूशनरी योजना अजीत दादा ने महायुति की सरकार की तरफ से घोषित की है उसकी अमलबजावनी करने के लिए, ताकि महिलाओं के इसकी योजना के बारे में उनके मन में क्या है, कुछ शंका रहेंगी, उसके बारे में कुछ सवाल रहेंगे, कुछ अड़चने रहेंगी, वो समझने के लिए दादा खुद महिलाओं के पास जाने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से ये कार्यक्रम आयोजित किया गया. तो सवाल है सर, पहला ये कि आपने जैसे कहा कि दादा की क्रेडिबिलिटी लोगों में महाराष्ट्र में, लेकिन विपक्ष इसी क्रेडिबिलिटी को क्वेश्चन करता है. चुनाव आए हैं, इसके अब सारी मुफ्त की योजनाएं ला रहे हैं, जबकि वो नितिन गडकरी का वीडियो ट्वीट कहते हैं कि मुफ्त की योजना देने की कोई जरूरत नहीं, आप रोजगार दीजिए, ये ज्यादा जरूरी है. इस तरह का नैरेटिव जब विपक्ष तैयार करता है तो उसे कैसे काउंटर करेंगे लोगों के बीच में, और आपकी योजना किस तरीके से आगे साबित? देखिए, विपक्ष को जो कोई नैरेटिव सेट करना है उनको करने दो. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार के नेतृत्व में लोगों के पास विकास के मुद्दे पर जाएगी. जाने के लिए जो कुछ करना है वो पार्टी के संगठन के माध्यम से किया जाएगा. दूसरा सर ये कि अच्छी चीज है कि भागवत महाराष्ट्र में आए, आपको इसे जाकर देखना चाहता है. कंट्रोवर्सी बीच में भी कितने सम्मान की बात है महाराष्ट्र. देखिए, आज मेरे पत्रकार परिषद का मूलतः हेतु यही है कि 22 तारीख को अजीत दादा महिलाओं के साथ संवाद करने के लिए निकल रहे हैं महाराष्ट्र के राज्यव्यापी टूर के लिए. इसके बारे में जानकारी देने के लिए मैं आज प्रदेश अध्यक्ष के नाते आपकी पत्रकार परिषद यहाँ पे आयोजित की. सर, एक वेगळा प्रश्न आहे. आपण सरांना सगळ्यात चांगलं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांना असं म्हटलं की महायुतीमध्ये 80 जागा मिळाल्या तर आजची पत्रकार परिषद 22 तारखेच्या अजितदादांच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने केलेली असल्यामुळे स्वतंत्रपणाने त्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तजवीज भविष्यामध्ये ठेवलेली आहे. हिंदी में नीती आयोगाचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. यंदा भाजप व्यतिरिक्त एनडीए मध्ये जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा स्थान जे ते मिळालेलं आहे. एक मंत्री, एक खासदार असणाऱ्या हमारी बिहार पार्टीला स्थान दिलेलं आहे. तुमची राष्ट्रवादी किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप या नीती आयोगावर कोणीच केलेलं नाही.
तुम्ही स्वतः संसदेत प्रतिनिधित्व करणार, कसं बघतात या संदर्भात? आजचा विषय या योजनेच्या पुरता सुरू चहा बोलत. दुसरं महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी श्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणूक केलेली आहे. हे आज आपल्याला आपल्या मार्फत या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. आणि राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून अजितदादांच्या मान्यतेने राजेश विटेकर एक नवीन प्रवक्ते आज त्या ठिकाणी मी घोषित केलेले आहे. सगळ्या यांची यादी मी उद्या पुन्हा आपल्याकडे त्या ठिकाणी प्रसिद्धीला पाठवतो. धन्यवाद. धन्यवाद.